नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आमचा शेवटचा दिवस गावातला. आज आम्ही जाणार आहोत मुंबईला. सो इथे चाललंय सगळं पॅकिंग, म्हणजे सगळं लावून जाणार. आता परत येणार कधी माहिती नाही, वर्षांनी 6 महिन्याने कधी येणार माहिती नाही. त्या हिशोबाने फिर हम जाएंगे कैसे? अभी लगाया तो अभी लगाया तो जाएंगे कैसे? वो अंदाज ले रहे अंदाज अंदाज मान रहे. अंदाज वो अंदाज लेंगे फिर जाएंगे. खूप पसारा केलाय. सगळं झालंय पॅक वगैरे करून. किती वाजले? आई गं, टिकली होती पण पडली. शिट. एकच कुठे टिकली वाचवून ठेवली होती मी, ती पण पडली. तर तर आता आमची 11ची बस आहे आणि बसने जाणार आहोत. काय म्हणायचं तुम्हाला? 10 दिवस तुमचे संपले, काय बोलायचं तुम्हाला? 10 दिवस कसे संपले काय समजलं नाही. अच्छा, असं वाटतं अजून राहू, पण काम सोडून राहू शकत नाही. बसा ना. का तुम्ही इथे राहा, मी मुंबईला जाऊन कामाला जाते, पैसे पाठवते तुम्हाला. मी तर काय करणार बसून एकटं. सर्व असलं तर ठीक आहे, एकटं बसून काय करणार माणूस. चला, मी थोडीशी काकूबाई वाटते ना. थांबा, मुंबईला गेल्यावर थोडासा लुक चेंज होईल, अपडेट होईल. आता नहीं कहीं, अभी हम लोग गाँव में है ना, उसके लिए वो हिसाब से है, थोड़ा काकूबाई जैसा. बघू. किती मस्त दिसतंय ना हे लोकेशन. हे आपलं घर आणि हे आहे त्याच्या बाजूचं लोकेशन. किती छान वाटतंय. चला निघतो, तर पॅकिंग करायची आहे. अशा प्रकारे सगळं आमचं झालेलं आहे पॅकिंग वगैरे करून. आणि एवढ्या आमच्या बॅग आहेत, एवढ्या. आम्ही 4 जण आणि आमच्या बॅगा एवढ्या. कसं बसवाला शिळा घालायला नको म्हणजे झालं. ऑलमोस्ट झालंय सगळं. आता आम्ही निघतो, गाडी येणार आणि आम्ही निघणार आहोत. हम्मा 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 हम्मा, हे आपलं घर आहे इथे. आणि अजून ह्यांची काही कामं थांबत नाही आहेत. हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय, हे राहिलंय, काही नाही का राहतच आहे. झाली का कामं? नक्की? उगाच विचारलं, मला 4 कामं सांगितले. जाईपर्यंत काही नाही कामं राहतात. हा आंबा त्यांचा आहे, माझ्या हातात देऊन गेले. तू रक्षण कर या आंब्याचं, मी येऊन खाणार आहे परत. ऊन लागतं ॲक्च्युली मला. चला. क्या बोलना चाहती भक्ति इस बारे में? बोलने लायक है ही नहीं मेरे पास. क्यों, क्या हुआ? इतनी खूबसूरत लड़की को ऊन में बैठाया है. तो सावली में बैठो नहीं, देखो हम लोग कैसे बैठे. सावली में उधर हम लोग बैठने देखो की कैसे जगह बैठे ही सावली में, तो उधर बैठो ना, इधर कौन सावली है. नहीं भाई, उधर टोचेगा. आधा घंटा हुआ, अभी तक बस नाही आहे, टेम्पो नाही. लिटरली आमची 11ची गाडी होती बुक केलेली, ती पण आता मिस झाली आहे. आणि आता अर्धे तिकडे बसलेच. आमचं सामान. आम्ही आहोत 9-7 जण आणि आमचं सामान बघा किती. ते सामान बघूनच घाबरलाय माणूस. सामान बघूनच घाबरलाय ना माणूस. परत गेला, रिटर्न आलेला. तर मला एवढं सामान मी घेणार नाही, तो रिटर्न केला. आमच्या आता ही वेळेला रस्त्यावर बसायची. काय राव, तुमच्या राज्यात मला रस्त्यावर बसायची वेळ आली. बस आता ये बैठक, तू तिथं बसला. ते मस्त दिसतोय, व्ह्यू मस्त दिसतोय. आणि ए देखो गाव जाऊ छोड़ा. बैठो ना इधर, बैठो. क्या बैठो रे, क्या बैठो. बैठो जरा. लोग के राज्य में क्या मिलती अवस्था है, गरीब जैसे बैठने की ना. गरीबी जैसे बैठने की. किधर किधर एक इन्फ्लुएंसर बैठ रही है. देखो ना तो इतना ऊन लग रहा है, इतना ऊन लग रहा है ना, माय गॉड. त्याची साड्या घाला, चोळ्या घाला, पदर घ्या, हे घ्या, ते घ्या.
मग माझ्या अंगावर चढायचं राजा. काय ना चढणार. ऋषभ थकला. ऋषभ जा तिकडे जाऊन बस आतमध्ये खोपटीमध्ये. इथे पण ऊनच लागतंय. डोक्याचे तर चावले ना जरा. कुठं चावले आतमध्ये सरक मग. पण तुझा नाही भेटला टेम्पो. चालले ते विटा भरायला गेले ते लोक. बंदरावरती जाऊन आलो मी. अगं ताई सगळं भाडं घेऊन गेले. इथं काय छावं हो क्या होतं रोहन तुलले. इथं बसले सर्वजण टेन्शन मध्ये. गाडी काय येत नाही काय नाही. राहताना या 1-2 फेरी लागली तरी पण चालेल पण या ना जरा माणसा पण उभे आहे सामान आहे बॅग वाडीला रोडावर आहो आम्ही आतमध्ये पण हा जरा पोल लावा ना लाव. थांबा गाडीची सोय होते जरा. बघू आता ती तरी येते काय. हा तो कोल आहे. घरातून कितीला निघालात? 10-10:30 निघालो. 1:15 10:30 घरातून निघालो. आणि अजून इथेच बसलं. 10:30 निघालेलो. फुल गावरान करून ठेवलंय मला यांनी. खूप 10:30 निघालेलो. एक टेम्पो नाही एक गोवाच थांबत. कोणच ना थांब. वैतागलो पूर्ण. आणि त्यात माझी तब्येत ठीक नाही एकदम. अजून त्रास झालाय पूर्ण. आणि मला मारलं यांनी. हा आमचा बाबू. हे बघा यांनी मला मारलं. काय हो मी मारलं. म्हणजे लग्न झालं नाही 2 दिवस झाले यांनी मला मारझोड सुरू केली. कशी बघतेस? हा कशी मारझोड सुरू केली यांनी मला. हे बघा काही जखमा आहेत त्या पुसून गेल्यात. इथे पण मारलं होतं खूप. जाऊ दे मी आहे म्हणून टिकली. दुसरी कोण असेल सोडून गेली असती. अजून काय काय नाही आता काय बोलणं. पदरी पडलं पवित्र झालं. याच्याशिवाय माझ्याकडे ऑप्शन नाही. तर तुला ढोरं तुला बघायची होती ना. हे बघ आणलं ढोरं. जा बांधा एक त्यातलं. मला ह्याला हात लावायचा आहे पण ना हा असं 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 शिंग मारतो. मार मग पकडताय शिंगा दोन्ही पण. मारतोय मला. दोन्ही शिंगा पकड आणि आपटाला. आमच्या गावामध्ये अननस पण येतो. अननसचं झाड पण आहे. जाऊन दाखवू त्यांना. हे बघा अननसचं झाड 2 आहेत. एक तिकडे आहे एक तो बघा तिकडे 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 तिकडे. सर्व आमच्या इकडं 2-3 फेरी मारून झाले. 2 माणूस बघून गेले. एक माणूस 4-5 इकडनं राऊंड मारून गेला. एकच माणूस. तुझ्या ओढीला प्यायला लागते ना. फायनली भेटली 1-2-3 तासानंतर. तो नाच प्रयत्न घाम करू. ऊन किती एकदम कडकडीच. उन्हात करपायला झालं. एसी लावून बसा आता 4-5 दिवस. हे काय करेगा तेरा? वो डाल दो किधर तो. नदीमध्ये टाकते तिकडं. मंदिरातून दिलं ना. कुठून भेटेल तिथे. किशात ठेव. मेरे पास ही आता है घूम फिर के सब सामान मेरा. आणि रेस्टॉरंट काय बोलतोय. मस्त झोपली डायरेक्ट. अरे पनवेलच्या रोडला आलो आपण. आरामात झोपतोय. फक्त ठाण्याच्या इकडनं बाहेर ठाण्याच्या इकडनं आपल्याला ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे. ठाण्याच्या इथे ट्रॅफिक भेटलं तर आपला टाइम लागेल अजून. आता किती वाजले? 4 वाजत. 7 वाजेपर्यंत पोहोचू. प्रयत्न करेल तर पण 7 वाजेपर्यंत पोहोचायचं. त्याला पण घरी जायचं रिटर्न. त्याला पण घरी रिटर्न जायचं आहे ना.
आता आम्ही इथं खाणार आहे पाव आणि वडा चहा सँडविच बस बाकी काय नाही. ठीक आहे काय आलं भूक पण लागली आहे, झोप पण आली आहे, इरिटेट पण झालंय, पण एवढं इरिटेट नाही झालंय कारण का प्रायव्हेट गाडी होती म्हणून काय एवढं इरिटेट झाला नाही. चला चला हा मला बघू टेस्ट सांगा त्यांना कशी वाटते. तर पावाले नंतर नाही थोडा आला कुरकुरीत आहे गरम आहे. ओके ओके आहे बोल. मला माहिती होतं असंच बोलणार. जाऊ दे सोड. आता काही ऑप्शन नाहीये. यू डोंट हॅव ऑप्शन. आवाज बंद कर देत का. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत नालासोपाऱ्याला, ते पण रात्री 8 वाजता. मग आमच्या बॅगा आणि थोडंफार करून हे लोक वरती नेत आहेत सामान. 4 माळे चढायचे अजून टेन्शन आलंय. मी काळी झाली वाटतं ॲक्च्युली. जाऊ दे, इग्नॉर माय लुक. ते काय होईल नंतर, स्किन टोन चेंज. आता हे एवढं सगळं सामान वरती घेऊन जायचं कधीला होणार आहे काय माहिती. आता 8 वाजलेत. जेवण वगैरे करून मस्तपैकी झोपून जाणार आम्ही, कारण का दिवसभर दमलो आहे खूप त्या गाडीमध्ये बसून. सामान तरी आम्ही 7 माणसं आणि आमच्या 20 बॅग होत्या. 20 बॅग म्हणजे असं छोट्या प्लस अशा मोठ्यावाल्या. माझी आणि त्यांचीच बॅग मोठी आहे. बाकी पण आहेत 2-3, पण तेवढ्या मोठ्या बॅग. तसं पण आम्ही येणार होतो प्रायव्हेटने, सॉरी ज्या अशा बसेस निघतात ना प्रायव्हेट त्याने, पण तेवढ्या बसेसमधून एवढं सगळं सामान आमचं गेलं नसतं. शेवटी काय मग आम्हाला वेगळी प्रायव्हेट आमची पर्सनल करावी लागली. त्यात हे सगळं आता गेलं. दमले गडी दमला. वरती घरात गेला घरात गेलाच नाही ना. घरात नाही जायचं ना म्हणून म्हटलं. मी बोलते उगाच आधी भाकर तुकडा ओळल्याशिवाय कसं घरात घुसणार. सामान लेके जा फटाफट. मैं इधर खड़ी है. अभी मेरा लाइफ टाइम प्रीमियम हो गया है इनके साथ. अभी मेरा बोझा बिस्तर सब यही उठाने वाला है. चलो आहे ना बाहेर बल्ब आहे. लाईट नाही जा तसं. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आता जेवलो, आता झोपणार आहे, कारण खूप दमलोय. 12 वाजलेत. दमलो आता झोपणार आहे. काय बोलताय. काय नाही बघा झोपायचं होतं. झोपणार. पेन गलेट वरती. आता गाडीत तिथे बसलं, इथे उतरलोय, तरी पण दमलोय, खूप दमलोय. जरासे चेहरा काळवंडल्यात, दगडावर घासावा लागेल. तुम्हाला काय वाटतं. हा तो राहत होता का. बाय.